शाबास. बस की रे, जास्त काय झालं? त्याचे सेटिंग बिघडलं तर चेन पडेल परत. माझ्या साईडला फिरवलास की लूज होणार, त्या साईडला फिरवलास की पुढे जाणार. मागे जो स्विंगाम आहे त्याचा नेट लूज करत होतो. स्विंगामच्या आतमध्ये आम्हाला काय मिळालं? लद्दाखची वाळू. थोडा पण हे नाही आहे यामध्ये. आणि हे सगळं कोणामुळे शक्य आहे? आमच्या गाड्यांचे डॉक्टर माननीय. नाही, आम्ही दोघांनी पण केलं. 24 तासांची राईड होणार आहे. त्यामुळे आम्हाला संपूर्ण दिवसभर राईड करायची आहे आणि रात्रभर राईड करायची. दिवसा तरी लागणार नाही. आजचा दिवस काहीसा वेगळा वाटतोय, कारण आज हा रस्ता आम्हाला पुढे नाही तर परत घेऊन जात आहे त्या ठिकाणी जिथून आम्ही हा प्रवास सुरू केला होता. दक्षिण भारताचे रस्ते, डोंगर, वारा, समुद्र आणि हजारो आठवणी मागे सोडत आज आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं प्रत्येक दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं तर आहेच, पण त्याहून जास्त ते मनात कोरलं गेलं आहे. मनात एकीकडे समाधान, कारण आपण या प्रवासाला न्याय दिला, तर दुसरीकडे तुफान भावना. पण हा शेवट नाही, ही तर सुरुवात आहे एका मोठ्या कथेची. कारण एक अध्याय आज संपतोय, मात्र दुसरा कधीतरी उघडणारच. गेटला त्यांनी असं कुलूप लावले, आपल्याला उघडावं लागेल. अंकल म्हातारा आमचं अजून रीला बघत बसले. रीला अरे मेरा उसमें थोड़ा गलती हो गई, मैंने स्टेटस डाला. अरे भाई, स्टेटस डालना जरुरी आहे क्या भाई? लगेज बांधना जरुरी आहे. या तुमचं स्वागत आहे. चला, फायनली समीर दादा रूमच्या बाहेर आलेले आहेत, लगेज माउंट करत आहे. मला 15 मिनिटापासून या दोघांनी ताटकळत उभे ठेवले. आता पटकन निघायचं. आधी टाइमपास झालाय, आधी केलं. आता पटकन निघायचं माझ्यामुळं. मी तर उठून अर्धा हे तास बघा, रात्री झोपताना आम्ही ठरवलं होतं ब्लॉगिंग करून 2 वाजता सुरू. ब्लॉगिंगचा काय संबंध आहे? माझा सेटअप हे बघा, माउंट करून झालेलं आहे माझं सगळं सामान. राहिलंय कोणाचं? तुमचं राहिलं आहे आणि डॉक्टरांचं. तर मंडळी, कन्याकुमारीहून निघायची माझी संपूर्ण तयारी झालेली आहे. समीरदांची तयारी सुरू आहे आणि डॉक्टर आत्ता तयारी सुरू करतील. काल रात्री झोपताना आमचं असं ठरलं होतं की मी आणि समीरदा आम्ही दोघे पुढे जाणार होतो, कारण आमच्याकडे सुट्ट्या नाही. आणि डॉक्टर साहेब 1-2 दिवस निवांत आमच्या मागून पुन्हा येणार होते. अशी त्यांनी राईडच्या मध्ये अचानक एंट्री केली, तशीच त्यांनी आता उठल्यानंतर आमच्या म्हणजे परतीच्या प्रवासामध्ये सुद्धा अचानक एंट्री केलेली आहे. सकाळी उठले आणि अचानक म्हटले मी पण येणार सोबत. तसं त्यांना मागे सोडून जायची आमची तयारी नव्हती. आम्हालाही थोडंसं म्हणजे नाही होत, कारण एकत्र आलो तर एकत्रच जायचं आहे. आणि ते आता पुन्हा आम्हाला जॉईन करतायत, तर आम्हालाही थोडं बरं वाटतं. आता त्यांना लगेच माउंट करण्यासाठी थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे. किल्ली जमा केली, काकांनी ताबडतोब गेटला कुलूप लावलं आणि सरळ अंथरुणात पडले. चला मंडळी, प्रवासाला सुरुवात करायला हवी आहे, कारण 3:30 तरी वाजतीलच आपल्याला निघेपर्यंत. 2:15 झालेले आहेत, 3:30 वाजतीलच. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. काश्मीर टू कन्याकुमारी म्हणजे K2K. ते K2K नाही, पण आज आमचं कन्याकुमारी ते कोल्हापूर असं K2K नक्कीच होणार आहे. हे होतं. अरे अरे काका फारच हेल्पफुल आहेत बाबा. एकदम गाडीच्या खाली ओलं दिसलं, मी घाबरलो. नक्की काय वेगळं म्हटलं. चिपळूण आहे ना, चिपळूण. रत्नागिरी चिपळूण. हां, डॉक्टर आहेत आम्हाला. चलो बाय बाय. 1265 म्हणजे 1265 किलोमीटर कोल्हापूर आहे इथून, जवळपास 1300 किलोमीटर. अरे यार, हे लावायचं राहिलं. काय प्रत्येक वेळी हे ग्लव्स घातल्यानंतर कसं काय लक्षात येतं बरं? किती रेंज आहे तुमची? 300 आहे ना?
100 किलोमीटर तरी आरामात जाईल. आम्ही काल रात्री दोघांनी सुद्धा फ्युल अप केलंय ना, त्यामुळे आमच्या टाक्या फुलच आहे. हो थांबा मग फ्युल अप करा, रिस्क नको, म्हणजे थांबायला नको कुठे. माणूस चालू नसतो, त्याला चालू करावा लागतो. तो झोपलेला असणार, आवाज द्यायचा. डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर आपल्याला 90, 100 नाही, 100, 110, 120ने जावं लागेल. सुरुवातीला थोडं स्ट्रेच करून आपण 100 पर्यंत तरी जाऊ, 1 तासभर. त्यानंतर मग परत थोडासा स्पीड वाढवला तरी चालेल. एकदा हायवेला ट्रॅफिक सुरू झालं म्हणजे छोट्या कार, 2 व्हीलर की मग अवघड आहे. त्यामुळे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आपल्याला आत्ताच थोडंसं पुश करावं लागेल. खालून जायचं आपल्याला. हां सर गेले वर पुलावर. काही गर्दी नाही आहे, युटर्न घेऊन येऊ शकतात निवांत. इथून राईट घ्यायची आपल्याला. शेवटचा जो 300-350 किलोमीटरचा पॅच असेल त्या पॅचमध्ये आपल्याला त्रास होईल. हां हुबळीनंतर बरोबर. पण तुम्ही हुबळीनंतर कंटाळा करणार, माझा तो कंटाळा मुंबईपर्यंत जाणार. 260 येता की काय अजून. हे बघा ओढो कशाला, मॅपमध्ये बघा ना. 650, आपण ज्यावेळी राईड स्टार्ट केली त्यावेळी 650 किलोमीटर बँगलोर होता. आता किती दाखवत आहे, 480. बरोबर 170 किलोमीटर आलो. एकदम व्यवस्थित. बसायला नाही, उभं राहायला तरी आहे. या ऐसा उतरने का रे देवा. किस अहो ह्या गाडीसाठी 120 काहीच नाही समीर, आपण फक्त चालवत नाही. तर मंडळी सकाळचे 6:05 होत आहेत आणि कन्याकुमारीहून निघाल्यापासून जवळपास 230-40 किलोमीटर डिस्टन्स आम्ही आत्तापर्यंत कव्हर केलेला आहे. कन्याकुमारीमधून किती 3:40 म्हणजे 3:45च्या दरम्यान आम्ही निघालो होतो. निघाल्या डॉक्टर साहेब फ्युलअपसाठी थांबले होते. तिथे आमचा थोडासा वेळ गेला. 10-15 मिनटं एक सर्व्हिस रोड होता, तिथे थोडासा रस्ता खराब होता, तिथे थोडासा वेळ गेला. नाहीतर आम्ही मला वाटतं याहून लवकर इथे पोहोचलो असतो. 230 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आम्ही या टोल प्लाझाच्या पुढे इथे कॉफी पिण्यासाठी थांबलेलो आहोत. आतमध्ये गाण्याचा खूप मोठा आवाज सुरू आहे, त्यामुळे मी शूट करण्यासाठी बाहेर आलो आहे. हे दोघे आतमध्ये कॉफी घेत आहेत. मला तुम्हाला जरी ते गाणं समजत नसलं तरी गुगलला ते गाणं नक्की समजणार, त्यामुळे कॉपीराईट येण्याऐवजी बाहेर शूट केलेलं बरं. चक्क मला आधी तरी सांगायचं, मी हे केलं असतं. तर काय फ्युल स्टॉपसाठी थांबायचं नाही, अजून एक 50-100 किलोमीटर जायचं की पहिला म्हणजे फर्स्ट जो पेट्रोल पंप असेल. डायरेक्ट मथुराला आलो ना पहिला स्टॉप. सकाळी निघताना मी हेल्मेटचा वायझर क्लीन केला होता, पण ही अवस्था बघा. सकाळपासून एवढ्या किड्यांचं मी बलिदान घेतलं. इथे आरशावर पण बघा. जो पहिला असेल त्या फ्यूल पंपावर थांबूया, कोणताही असू देत. ते बघत बघत गेलो की आपण फार वेळ लागतो त्यात. समीर त्यांना फक्त सांगावं लागेल. चला हॅलो 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 समीरदा, भारत पेट्रोलियम उजवीकडे या बेस्ट. जवळपास 6:05 आम्ही कॉफीसाठी थांबलो होतो. त्यानंतर फ्युलअप, म्हणजे कॉफी आणि फ्युलअप या दोन गोष्टींनी आमचे 40 मिनिट घेतले. चला आता 200 किलोमीटर जाऊयात नॉनस्टॉप. 6:44 झालेत, म्हणजे 7:30 आपण जातोय 200 किलोमीटर. बोर्ड बघितला का, 235 किलोमीटर पुढे सलेम आहे. मग मी म्हणतोय आता सलेमपर्यंत नॉनस्टॉप मारूयात, सलेममध्ये जाऊनच ब्रेकफास्ट करूयात. एवढी
मोठी नावं असतात ती आपण वाचेपर्यंत आपल्या डोळ्यासमोरून निघून जातात. सरांचा आरसा पुन्हा हलत आहे, म्हणजे आरशाची वरची बाजू. आमच्या डॉक्टरच्या गाडीला तिच्या डॉक्टरची गरज आहे आणि तिचे डॉक्टर म्हणजे दस्तूरखुद्द सरफराज फरास AKA समीर दा. ही उजाय कागलकर. आता तुम्ही म्हणाल या कॉन्व्हर्सेशनमध्ये कागलकर कुठून आले? कागलकर कुठूनही कुठेही येऊ शकतात. ते सर्वोपरी आहेत. वेणुगप्पट्टी, त्यानंतर मनमंगलम आणि त्यानंतर ही आपली बस. यांच्या बसेस एवढ्या सुरेख असतात ना, त्यावर त्यांनी जे ग्राफिक्स बनवलेले असतात ते खूप छान बनवतात. नमक्कल 35 किलोमीटर पुढे आहे आणि सध्या आम्ही आहोत मनमंगलममध्ये. म्हणजे मनमंगलममधून आपण पुढे जात आहोत. त्याच्याही मागे वडरपट्टी काहीतरी गाव होतं. नामकलमधून कुठे? आपण रामेश्वरमलाच गेलो ना. हां, मग आता टोल प्लाझा म्हणजे ब्रिज संपल्यानंतर टोल प्लाझा येईल आता पुढे 1-2 किलोमीटरवर. सलेम क्रॉस केल्यानंतरचा 250 किलोमीटरचा पॅच एकदम कडक आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला. ओके, मग काय ते 250 किलोमीटर पण आपण 2-2.5 तासात कवर करू मग. कारण काय म्हणतात त्याला, ब्रेकफास्ट केल्यानंतर काय आपल्याला गरज नाही आहे. तुम्ही पण या रोडनेच आला असाल ना, फील्ड हे करत रिंग रोडनेच आला असणार. हा तसाही बायपास रस्ता आहे. बँगलोर 205, सेलम सिटी 5, सरळच जायचं आपलं. अशी फ्युलअप करण्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथून जवळपास 230 ते 240 किलोमीटर डिस्टन्स कापत आम्ही सलेममध्ये पोहोचलेलो. सलेम जिथे कुठे असेल पोहोचलेलो आहोत. हा 230-40 किलोमीटरचा जो काही प्रवास आहे तो आम्ही नॉनस्टॉप केलेला आहे. नॉनस्टॉप म्हणजे अगदी नॉनस्टॉप. फ्युलअप केल्यानंतर तिथे आम्ही एकदा बाईकवर बसलो, त्यानंतर थेट आत्ता इथेच बाईकवरून उतरलेलो आहोत. 240 किलोमीटर नॉनस्टॉप 2.5 तासामध्ये आम्ही हे अंतर कवर केलेलं आहे. आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलेलो आहोत. पण अंतर म्हणजे हे अंतर कापण्यामध्ये मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो आहे या रस्त्याचा. कन्याकुमारीपासून आत्ता सलेमपर्यंत काय सुंदर रस्ता आहे. हार्डली 4 ते 5 डायव्हर्जन्स असतील एवढ्या संपूर्ण प्रवासादरम्यान. तुम्ही म्हटलात ना तो 250 किलोमीटरचा पॅच तो आता इथून सुरू होईल. आता इथून पुढे सोलापूर आणि सलेमच्या मधला पॅच तोही याच्यापेक्षा एक्सप्लोर. की बर्गर हा माझा एकट्याचा राहिलेला आहे. यात दोघांनी सुरुवात केलेली आहे. निम्मा गेला, संपला म्हणजे बॅटरी एवढी चार्ज झाली ती आता दुसऱ्या कोणाला तरी चार्ज करेल. जो कोणता पहिला पेट्रोल पंप येईल तिथे फ्युलअप करूया. बँगलोर आपण भर दुपारी कव्हर करतोय त्यामुळे बँगलोरमध्ये आपल्याला एवढा त्रास नाही होणार. म्हणजे बायपास रोडने तेवढा नाही त्रास होत, पण शेवटी म्हणजे जर तुम्ही ऑफिस टायमिंगमध्ये जर निघालात तर थोडाफार त्रास हा नक्की वाढणारच. भलेही तुम्ही बायपास रोडने जा, शहरामधून जा, कुठूनही जा. ब्रेकफास्ट झाला, फ्युलअप केलं आणि आता वेळ होती देशातील सर्वोत्तम रस्त्यांपैकी एका रस्त्यावरून वाऱ्याशी स्पर्धा करत अंतर जवळ करण्याची. काही अडथळे आले पण त्यामुळे प्रवासाची गती काही कमी झाली नाही. थांबा थर्डवर घेतली, रस्ता मोकळा आहे. मी 3 हॉर्न देतो, ॲक्सिलेटर द्यायचा. समोर या सगळे. 1, 2, 3.
स्पीडवाला इंडिकेटर देतोय. अरे चढतीला हा ओव्हरटेक मारण्याचा प्रयत्न करतोय. आपलं इंजिन किती, आपला जीव केवढा, थोडा तरी विचार करावा माणसाने. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि मगाशी ज्या ठिकाणी आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो तिथपासून आता आम्ही हुसूरमध्ये आलेलो आहोत. अजूनही एक जवळपास 40 किलोमीटर पुढे बँगलोर आहे. मात्र आत्तापर्यंत खूप छान आलो आम्ही, कारण मागे सलेमपासून ते हुसूरपर्यंतचा जो रस्ता आहे अतिशय चांगला रस्ता होता. थोडेसे 1-2-3 डायव्हर्जन्स होते, त्या व्यतिरिक्त रस्त्याची अवस्था मात्र खूप छान होती. कृष्णगिरी 49, वेल्लोर 174, चेन्नई 306, तिरुवन्नामलाई. अरे वा, मंदिर छान आहे. तरी अजून एक अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला बँगलोरमधून बाहेर जायला. 1 वाजता बँगलोर. नॉट बॅड यार. टू व्हीलरला पण पहिल्यांदा भरायची वेळ आली मला टू व्हीलरसाठी. अहो सर, तुम्ही म्हणत होता टोल दुसरीकडे लागला, हा तर इथे लागलाय बँगलोरमध्ये आला. चला चला पटकन या ढगांच्या गाड्यातून तेवढं बाहेर पडूयात, म्हणजे प्रश्न मिटला. पुढे काही नाही आहे, कारण इथे जर अडकलो तर अर्धा 1 तास असाच निघून जाईल आणि काहीच नाही आहे. 12:30 वाजता आलो आपण. डॉट 12:30 वाजता आम्ही बँगलोर शहरामध्ये पोहोचलो होतो आणि आता जवळपास 2:45 नाही 3 होत आहे. मधला वेळ हा आम्हाला बँगलोर शहर क्रॉस करण्यासाठी गेलेला आहे. त्या दरम्यान 2 वेळा पाऊस आला. सुरुवातीला पहिल्यांदा ज्यावेळी पाऊस आला त्यावेळी आम्ही थोडा वेळ बाजूला थांबलो, पाऊस जायची वाट बघितली आणि त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू केला. दुसऱ्या वेळेला मात्र ज्यावेळी पाऊस आला त्यावेळी तो असा आला की आम्हाला गाडी बाजूला घेऊन रेन गिअर्स घालण्याशिवाय पर्याय उरला नाही. बाजूला घेऊन आम्ही रेन गिअर्स घातले आणि मग पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. त्याच्यात एक ठिकाणी हायवेला यायचा जो पॉईंट आहे तो अजिंक्य आणि डॉक्टर सरांचा तो चुकला. येस. त्याच्यामुळे मग त्यांना हा सर्व्हिस रोडवरून ऑलमोस्ट 4-5 किलोमीटर यावं लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँगलोर शहर क्रॉस करण्यासाठी जो रिंग रोड आहे त्यावर टोल आहे. आणि टोल थोडा नाही, 110 रुपये टोल द्यावा लागतो. म्हणजे शहर क्रॉस करायचं असेल तर हा. आणि टू व्हीलरला स्पेशल आम्ही जिंदगीत पहिल्यांदा टू व्हीलरसाठी टोल दिला. तर ठीक आहे, कसं बसं आम्ही या बँगलोर शहरातून बाहेर येऊन तिथे जो पहिला टोल प्लाझा आहे तो क्रॉस करून डावीकडे या पंजाबी ढाब्यावर जेवणासाठी थांबलेलो आहोत 3 वाजता. तर काही इलाज नाही. पापड दिलेले आहेत, सरांनी संपवायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी सगळे संपवण्याआधी मी पण सुरुवात करतो, म्हणजे मला काही उरणार नाही. ठीक आहे मंडळी, आमचं जेवणसुद्धा आलेलं आहे. समजा ही दाल मखनी आहे ना? ही दाल मखनी आहे, हे शेवदूत भाजी जी मी फर्स्ट. अरे वा. त्यासोबत या सरांना काही सरळ मांडी घालून बसता येईल म्हणून. अहो ते ही करा की चेन करा सर, मग असं बसा की. तर आत्ता जस्ट आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर वामकुशी म्हणतो आपण त्याला. असं मला तर अशी काही थकावट नाही झाली असं मला वाटतंय, पण मी अजून काही झोपलो नाही. हे आमचे 2 मेंबर डॉक्टर साहेब मस्त सुस्ताडले आहेत आणि आमचा दुसरा मेंबर पक्का घोरत पडलेला आहे. अक्षरशः घोरत पडला आहे. वा, ठीक आहे, थोडा वेळ जरा रेस्ट करूया, तर पाठीला आराम देऊ आणि मग आपण प्रवासाला सुरुवात करू. मी आहे पंपावर आहे. तुम्ही फ्युल अप केलं का? ठीक आहे, आलो मी. डॉक्टरांचं सुद्धा झालं आहे, आलो मी. तोपर्यंत माझं फ्युल अप करतो. सरांचा इंटरकॉम बंद आहे, सरांना सांगितलं चालू करा. अरे वा वा वा, वॉशरूम काय मी बघितलं नाही, पंप तरी बरा वाटला. हाय का? फुल व्हेरी गुड. नॅव्हिगेशन त्यामध्ये व्यवस्थित नाही दिसत, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन दिसतं, काय उपयोग नाही त्याचा. चला मंडळी, 4:39 झालेली आहे, म्हणजे जवळपास 5 वाजत आल्यात आणि आत्ता आम्ही बँगलोरवरून निघालेलो आहोत. बँगलोरच्या पुढे आलो आहे आम्ही, बँगलोर शहर क्रॉस करून. 650 किलोमीटर्स अजून डिस्टन्स कवर करायचं आहे कोल्हापूरपर्यंत. आणि मी जर नॉनस्टॉप मुंबईला गेलो तर माझ्यासाठी अजून 1100 किलोमीटर डिस्टन्स कवर करावं लागेल. हो दादा,
का आमच्या लेनमध्ये घुसताय. तर पुढे आभाळसुद्धा बऱ्यापैकी क्लिअर वाटत आहे आणि म्हणजे पाऊस येईल असं सध्या तरी वाटत नाही आहे, त्यामुळे प्रवासामध्ये अडथळा येणार नाही अशी अपेक्षा आहे. बघूया आता काय होतं. ॲक्च्युली आम्ही जवळपास 2:30-3 वाजता त्या ढाब्यावरती पोहोचलो होतो. आमचा 2 तासांचा ब्रेक झाला तिथे. 1 तास जेवायला गेला, त्यानंतर एक अर्धा-पाऊण तासाची पॉवर नॅप आणि एक 15-20 मिनटं आवरायला. हां दुपारी ना, दुपारी तर मग आपल्याला इथेही मिळाला पाऊस. तर आत्ता नाही आहे पाऊस. हां मला आत्ता मुंबईमध्ये बायकोने पण तेच सांगितलं, फोन आला होता तिथे. ते आभाळ गच्च आलं आहे. भारतीय हवामान खात्याप्रमाणे हवामानाचा अंदाज घेत आमचा पुढे प्रवास सुरू होता. पण त्यांच्या अंदाजाप्रमाणेच आमचाही अंदाज चुकला आणि थोडं पुढे गेल्यानंतर पावसाने आम्हाला गाठलं. मंडळी, मगाशी आम्ही जेवण करायला ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथून हार्डली 50-60 किलोमीटर आलो. 70 ते 80 किलोमीटर आम्ही तिथून आलो आहे, पण मधून अजून पाऊस सुरू होता आणि आता तर एकसारखा सुरू झाला. त्यामुळे आता आम्ही इथे चित्रदुर्गपासून थोडंसं अलीकडे रेन गिअर्स घालण्यासाठी थांबलो होतो. अशा पद्धतीने जर आम्हाला पाऊस लागला तर आमचं कोल्हापूर किंवा मुंबईला पोहोचणं अवघड आहे. असं वाटतं की आमची जी एस्टिमेटेड वेळ आहे, म्हणजे ज्या वेळेत आम्ही पोहोचू त्या वेळेत आम्ही पोहोचणार नाही आहोत. मलाही विचार करावा लागेल की नॉनस्टॉप मी मुंबईपर्यंत जाऊ शकेन की नाही. तर मंडळी, या गुई लालू टोल प्लाझाच्या पुढे आपण आलेलो आहोत. इथे टोल प्लाझा क्रॉस केल्यानंतर मी गोप्रो माउंट करण्यासाठी थांबलो होतो. त्यासोबत माझ्या इंटरकॉमची बॅटरीसुद्धा संपलेली आहे. सो येस, ऑन द वे तो सुद्धा चार्जिंगला लावलेला आहे मी. समीर दादा आणि डॉक्टर विशाल दोघेही पुढे गेलेले आहेत. पुढे म्हणजे तेही थांबले होते माझ्यासाठी. मी त्यांना म्हटलं मी गोप्रो माउंट करतो, तोपर्यंत पुढे चला. सो ऑन द वे आता त्यांना आपण कॅच करूयात. इंटरकॉमची चार्जिंग एवढ्या लवकर कशी काय संपली मला समजलं नाही. काल रात्री मी फुल चार्ज केला होता. त्या दोघांची बॅटरी आहे आणि माझीच कशी काय संपली. इवन मी मगाशी जेवायला थांबल्यानंतर सुद्धा इंटरकॉम बंद करून ठेवला होता. काय यार, या पावसाने हल्ली कहर केला आहे, कहर. सुरूसुद्धा खूप लवकर होतो. मार्च एप्रिलपासूनच पावसाला सुरुवात होते आणि आता ऑक्टोबर ऑलमोस्ट संपत आलेला आहे, तरीसुद्धा पाऊस. अरे हां, दिसलं, एकदम दिसलं. अरे रे रे, इधर. अरे यार, मैं आगे निकल गया. सगळ्यात बेस्ट CCD-मध्ये बसूया, तिथे तुम्हाला वॉशरूम पण यूज करता येईल, सगळंच होईल. कॉफी पण मिळणार. यस, चालूच नाही, बंद असायला काय झालं. या इथे समोरच लावा. तेच की, म्हणजे आपण दोघे एकत्र आलो. चित्रदुर्ग फोर्ट पण बघण्यासारखं आहे, तिथं आपण गेलेलो. मग अशी फ्यूल पंपावर फ्युलअपसाठी थांबल्यानंतर तिथून थोडंसं पुढे आलो आणि आम्हाला CCD दिसलं. तर आम्ही इथे CCD-मध्ये कॉफी घेण्यासाठी आलो आहे. ही माझ्या आयुष्यातली पहिली कॉफी आहे CCD-ची. आणि म्हणजे याविषयी न बोललेलंच बरं आहे. तू ॲक्च्युली कॉफी कधी पित नाहीस. हां, मुळात मला कॉफी हा प्रकारेच आवडतो. त्यामुळे मला ही गोष्टच माहिती. मी कट्टर चहा प्रेमी. पोट भरून दिलेली कॉफी एकदाच प्या, परत. ओ, आता काय राहिलं अजून. सरांच्या नादीला अजून आम्ही आलो इथे CCD-मध्ये. बटाटा घ्यायची काम. बाबाजी का टुल्लू. अजून 350 किलोमीटर पुढे कोल्हापूर आहे आणि तिथून पुढे एक 350 ते 400 किलोमीटर मुंबई आहे. तर कोल्हापूरमध्ये आपण कधी पोहोचणार आहोत त्यावर आपण हे ठरवणार आहोत की आपण मुंबईला पुढे जायचं की कोल्हापूरमध्येच थांबायचं. एकच विषयी संपूया. जवळपास 350 रुपये याला दिलेले आहेत. हसून नका. 100% वॉटरप्रूफ इन ₹1. Make any shoes in water. मेक एनी शूज वाटरप्रूफ इन ₹1. भाई तूने बाबाजी का वोट ही नहीं दिया अभी तक. तेरे को देखा मुंबई जाते वक्त. सेंटर ऑफ अट्रॅक्शन ब्लॉकचं तुम्ही जातो. तुम्हीच आहे होय. असं काय करताय. मी काय बेली डान्सर आहे. बेली डान्सर नाही, तुम्ही KTM वाले डान्सर आहे. KTMला आपल्या ब्लॉगमध्ये एक वेगळं स्थान आहे. व्हॅल्युएबल गोष्टी शेअर करताय ना, की असं हे करा ते करा. त्यामुळे जुगाड
पण काही म्हणा, ही राईड आपली जोरात झाली. 2 डॉक्टर आपल्यासोबत, एक गाड्यांचा डॉक्टर, एक माणसांचा डॉक्टर. आणि म्हणजे दोघांची गरज भासली. आणि दोघांचा पण तुला गरज भासली आणि दोघांच्या गोष्टीचा फायदा, दोघांचा पण फायदा. म्हणूनच म्हटलं मला दोघांची पण गरज भासली. म्हणजे चेन स्प्रॉकेट चेन टाईट करण्यासाठी किंवा अजून आपला आरसा लूज झाला होता तो टाईट करण्यासाठी मला तुमची गरज भासली. परवा थोडीशी कणकण आली होती, त्यावेळी या डॉक्टरांची गरज वाटली. मग चहा कापी काय घ्यायची का नाही म्हणतो मी. घ्यायची म्हणतोय मग तर. इंटरकॉम बंद आहे काय सर तुमचा? अरे इंटरकॉमच लावलंय वाघाने. कुठं इंटरकॉम? मग तुम्ही वापरत नाही आहात का? चला मग. फक्त 300 किलोमीटरची रेंज दाखवत आहे मला. 680 रुपयाला सरांनी 2 कॉफी घेतली, म्हणजे 340 रुपयाला 1 कॉफी घेतली सरांनी. हार्ट अटॅक, किडनी में हार्ट अटॅक आया मुझे वो देखकर. 340 रुपयाला कॉफी. बरं कॉफी मला आवडत पण नाही, आवडत असती तर भाग वेगळा. अरे 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 20 रुपयाला मिळते की हो आमच्या चाच्याच्या स्टॉलवर दुधाची, प्युअर दुधाची. माणूस प्रत्येक फ्यूल पंपावर ग्लोव्ज पडतोय, प्रत्येक. कोल्हापूर 142. तर फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. कोल्हापूरपासून थोडंसं मागे आहोत आणि इथून समीर दादा आणि आपले डॉक्टर साहेब हे दोघेही आपापल्या घरी जातील आणि मी मात्र इथून निघणार आहे मुंबईसाठी. आणि वाटेत मला झोप वगैरे लागू नये किंवा जर उत्साह कमी होऊ नये म्हणून आमची ही जुळवाजुळव सुरू आहे. बाबाजी की बुटी मला देत आहेत जेणेकरून माझा उर्वरित प्रवास सुखकर आणि व्यवस्थित सुखरूप व्हावा. कारण बाबाजी की बुटी आपल्याला प्रवासादरम्यान जागं ठेवायचं काम करेल जर पुढे झोप आली तर. असं समीरदा मिक्स करून द्या आता हे. येस. चला आता या दोघांना गुड बाय करतो आणि आपण कंटिन्यू करूया मुंबईपर्यंत. होय का? ओके डार्लिंग, चलो बाय बाय. बाय. आई ग. येस फोन करतो पोहोचल्यानंतर. येस मला तरी फोन कर. हो हो मी पोहोचलो की मेसेज किंवा फोन करतो. चला डॉक्टर साहेबांचा निरोप घ्यायची वेळ आली. आता सध्या तरी झोप काही नाही येत, पण तसं जर काही वाटलं तर थांबतो. टेन्शन घेऊ नका. येस ठीक आहे. चला गुड नाईट, बाय बाय. फोन करतो. अतिशय जड अंतःकरणाने या दोघांचा निरोप घेऊन माझा एकट्याचा मुंबईकडे प्रवास सुरू झाला. कराडमधून पुढे आल्यानंतर एका ठिकाणी फ्युलअपसाठी थांबलो. फ्युलअप केलं आणि त्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो थेट घरी जाऊनच थांबला मुंबईमध्ये. सुप्रभात मंडळी. काल सकाळी पहाटे सुरू झालेला आपला प्रवास अजूनही सुरू आहे. जवळपास लोणावळ्यापर्यंत आपण पोहोचत आलेलो आहोत. पुढे लोणावळ्यामध्ये थोडासा पाऊस दिसतोय, तर आपला हा गोप्रो काढून पुन्हा बॅगमध्ये ठेवूयात आणि आजच्या या ब्लॉगसोबत साऊथ इंडिया सिरीजची सांगता देखील करूयात. तर चला मंडळी, भेटूयात नवीन ठिकाणी नव्या ब्लॉगमध्ये नव्या दिवशी. तोपर्यंत बाय बाय.